नमस्कार. हा एक लेख लिहिला मी आज 2 ऑगस्ट 2025 रोजी. आज मी लिहिलेला हा लेख, या लेखाचं नाव आहे 2 प्रकार, माणसांचे 2 प्रकार. तो मी लेखलेला आपणास वाचून दाखवतो. काही लोक तर आम्ही असे पाहिले आहेत की जे ऑलराऊंडमध्ये मोडतात. आठवड्यातून एकदा, कधी दोनदा त्यांना 90 लागते आणि लगेच त्याच्यावर मस्तपैकी कोंबडी, बकरं किंवा फिश लागतं. जीवनाचा पुरेपूर आनंद उपभोगतात ते लोक. पण आश्चर्य असे की हेच लोक श्रावण महिना अगदी पूर्णपणे पाळतात. एरवी ते अंडेच काय, पण अंड्याची मायसुद्धा खातात. पण श्रावण सुरू झाला की एकदम आमूलाग्र बदलतात. त्यांच्याकडे पाहून वाटतसुद्धा नाही की हे खाण्यापिण्यातले असतील. त्यानंतर गणपतीचे 9-10 दिवस देखील ते श्रद्धेने पाळतात. श्रावण महिन्यात जर एखाद्या कोंबडीने यांना समोरून येताना बघितले तर ती कोंबडीसुद्धा त्या काळात त्यांना भीत नसेल, कारण तिला माहीत आहे की श्रावण मासात हा माणूस पूर्ण श्रावण पाळतो, आपल्याला मारणार नाही. ती बिनदिक्कत त्याच्यासमोरून जाते. असो, एरवीचे उपवास, सण, सोमवार हे सर्व असे लोक पाळतात. पण काही जण, आम्ही दुसऱ्या प्रकारातले लोक असे पाहिले आहेत की ते श्रावण वगैरे उपवास, सणवार, सोमवार, तुमचं चतुर्थी, शिवरात्र वगैरे काही असू द्या, त्यांचे आपले तीर्थ व प्रसाद घेणे चालूच. ते सरळ म्हणतात, अहो खावं म्हणलं ना, खावं वाटलं ना की मग लगेच खायचं. इच्छा झाली की लगेच खायचं. कसला वार आणि कसला श्रावण, मग खात नसाल तर कधीच खाऊ नका. हे सर्व लोक मनातून श्रावण वगैरे पाळतात का? त्यांचं असं म्हणणं की हे सगळे लोक मनातून श्रावण पाळतात का? नाही. एक दिवस वाट बघत बसतात श्रावण कधी संपतो याची. मग त्यांच्यापेक्षा आम्हीच बरे की औपचारिकपणा तर दाखवित नाहीत, असं ते सर्वसोट म्हणतात ह्या दुसऱ्या प्रकारचे लोक. आता पहिल्या प्रकारामध्ये काही काळ धार्मिकपणा दिसून येतो आणि नंतर मनमुराद वर्तणूक दिसून येते. दुसऱ्या प्रकारामध्ये काळ वेळेचा विचारही नाही, मुक्त स्वच्छंदी सैरभैर वर्ती. असे हे 2 प्रकारचे लोक.